सन्मानाने जगायला शिकवले. स्त्री शिक्षणाचे बीज रोवले, सन्मानाने जगायला शिकवले. आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले. आत्मविश्वास दिला असा की पाऊल नेहमी पुढेच पडले. ज्यांनी स्त्रियांच्या जीवनातील आज्ञानाचा अंधकार नष्ट करून त्यांचे जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने भरून टाकले. ज्यांनी प्रवाहाच्या विरोधात जाऊन स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य समर्पित केले, अशा थोर व्यक्तिमत्व म्हणजे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक स्त्री शिक्षण घेत आहे व प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण करत आहे. आज 3 जानेवारी म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तसेच वडिलांचे नाव खंडोजी नरसे पाटील असे होते. वयाच्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी सावित्रीबाई फुले यांची लग्नगाठ जुळली. महात्मा ज्योतिराव फुले म्हणजे या जगाला ऊर्जा देणारे क्रांती सूर्य. त्यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले. सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुलींना शिकवण्याचा निर्धार केला. सन 1848 साली त्यांनी पुण्यातील भिलेवाड्यात पहिली मुलींची शाळा काढली. सावित्रीबाई फुले या पहिल्या शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. बघता बघता त्यांनी 18 शाळा सुरू केल्या व स्त्री शिक्षणाचे कार्य सुरू ठेवले. पण या दिव्य कार्यात त्यांना अनेक संकटावर मात करावा लागला. स्त्री शिक्षणाचे शेण मातीची या घाण झेलून या अंगावर शेण मातीची या घाण दिले